असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मंत्रिमंडळात वर्णी कोणाची लागावी यावरून थोडी स्पर्धा आहे. तुम्हाला काय वाटतं की शिंदे शिवसेनेतर्फे कोण मंत्री व्हावं, कोणाला संधी मिळावी? शिवसेनेतर्फे शिवसेना हा आमचा पक्ष आहे आणि त्याचे 7 आलेले उमेदवार हे निवडून आलेले उमेदवार आहेत. शिवसेनेतर्फे आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये एखाद्या अनुभवी माणसाला आणि एका तरुणाला अशा पद्धतीनं समन्वयानं या ठिकाणी साथ देण्यात यावी. महाराष्ट्रातला एका अनुभवी चेहऱ्याचं आणि त्याचबरोबर जर तरुण चेहऱ्याची जोड दिली तर निश्चितपणे त्याचा फायदा महाराष्ट्राच्या राजकारणाला गतिशीलपणे पुढे नेण्यासाठी आणि देशाच्या पटलावर काम करण्यासाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होईल. आणि म्हणून मी प्रपोज करीन की तरुणांच्या वतीनं सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना याची जर आपल्याला प्रतिनिधी म्हणून तिथं मंत्रिमंडळात वर्णी लागली तर ते 3 वेळचे खासदार आहेत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. उत्कृष्ट संसदपटू म्हणून मागच्या वेळी त्यांना पुरस्कृत करण्यात आले. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। देशातल्या अनेक नेत्यांची अतिशय त्यांचे समन्वयाचे आणि अक्रॉस पार्टीज त्यांच्या या ठिकाणी डायलॉग त्या ठिकाणी आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी धोरण ठरवत असताना महाराष्ट्रातनं एका नवीन चेहऱ्याची त्यामध्ये भर पडेल. आणि नुसतेच मुख्यमंत्र्यांची चिरंजीव नसून तर ते 3 वेळचे खासदार आहेत आणि त्यांनी स्वतःचं कॅलिबर प्रूव्ह केलं आहे. अशा एका तरुणाला यामध्ये देशपातळीवर काम करण्याची संधी मिळावी. पण सर असं वाटत नाही का, कारण मागच्या वेळेस आपण जर बघितलं जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले, आदित्य ठाकरेंना मंत्री केल्यामुळे टीका खूप झाली होती की घरातूनच तुम्ही सगळ्यांना देताय. नाही, ही टीका त्यावेळी रास्तच होती. याचं कारण पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर थेट कॅबिनेट मंत्रीपदी, कोणतीही निवडणूक लढता डायरेक्ट मुख्यमंत्रीपदी, ज्यावेळी कोणत्याही प्रक्रियेमध्ये तुम्ही इनडिरेक्ट आपण इंटरफिअरन्स करतो आणि फक्त आपल्या कुटुंबातला आहे म्हणून तिथं त्या ठिकाणी असला पाहिजे ही आग्रह धरतो आम्ही. मी खासदार म्हणून या ठिकाणी आग्रह एवढ्यासाठीच धरतो की 3 वेळे ते खासदार झालेले आहेत. 3 वेळा त्यांनी त्या ठिकाणी आपलं काम केलेलं आहे. कुठलंही पद न घेता स्पर्धामागणं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. ही नवी शिवसेना ज्यावेळी या ठिकाणी उदयास आली त्या शिवसेनेचा सुद्धा पाया रचत असताना केंद्र शासनामध्ये सन्माननीय श्रीकांत शिंदेंनी पडद्यामागून काम केलं. आणि आज जे खासदार देशामध्ये या ठिकाणी शिवसेनेबरोबर जोडले गेले त्याच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांनी काम केलं. आणि म्हणूनच अशा एका कार्यकर्त्याला की ज्यानं पक्षासाठी जोडणी घालण्याचंही काम केलं आहे, पक्षाच्या माघारी राहून त्या ठिकाणी काम करतात, कायम पडद्यामागे असतात, पण अशा माणसाला जर पडद्यावर आणलं तर त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या नवीन तरुणाईला बळ देण्यामध्ये त्या ठिकाणी. धैर्यशीलजी, एक असा मुद्दा होता की गेल्या वेळेस 18 खासदार निवडून आले तेव्हा 1 मंत्रिपद होतं. ज्यावेळेस 7 खासदार निवडून आले आहेत त्यावेळेस किती मंत्रिपदं मिळतील हा एक मुद्दा. आणि दुसरं असं म्हटलं जाते की 6 खासदारांमागे 1 मंत्रिपद असा कोटा ठरला. तर त्यावेळेस शक्यता अशी आहे की कदाचित 1 मंत्रिपदच मिळू नाही, अजून फॉर्म्युलाच माझ्यासमोर स्पष्ट अजून देशासमोर व्हायचं आहे. आता नवीन सरकार नवीन फॉर्म्युला, त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी झालेला फॉर्म्युला त्यावेळी तो मान्य झाला. आत्ता हे सगळे घटक पक्ष एकत्रपणे बसतील आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या समन्वयानं संपूर्ण देशामध्ये एक व्यवस्थित फॉर्म्युला द्यावी तयार होईल. तो जो काही फॉर्म्युला तयार होईल त्यामध्ये निश्चितपणे आमच्या पक्षाचा त्याच प्रमाणात या ठिकाणी वाटा असेल. संजय राऊत वारंवार म्हणतात की शिवसेनेचे आमदार आणि निवडून आलेले खासदार हे देखील उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. नाही, मला परवाच असं समजलं की ट्रम्पसुद्धा त्यांच्या संपर्कात आहेत. वेगवेगळ्या पातळीवर संजय राऊत साहेबांना रात्री एखादं स्वप्न पडतं आणि ते स्वप्न ते सकाळी बोलून दाखवत असतात. निश्चितच या सगळ्या गोष्टींचा फक्त राजकीय उपद्व्याप करणं हे संजय राऊत साहेबांचं आजपर्यंत या ठिकाणी काम आहे. जर समजा राजकारणाच्या पलीकडं आपण जर जाऊन पाहिलं तर आज जे 7 खासदार निवडून 15 पैकी 7 खासदार स्ट्राईक रेट जर आम्ही बघितला तर खूप चांगला स्ट्राईक रेट एकनाथ शिंदे साहेबांची पहिली ही लिटमस टेस्ट होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिल्यांदाच लोकांच्या मध्ये आम्ही या ठिकाणी गेलो आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला लोकांनी स्वीकृती दिली. काही खासदार आमचे अगदी शॉर्ट मार्जिननं त्या ठिकाणी गेले. काही उमेदवारांचा विलंब झाला, काही सीटांचे अदलाबदल झाले. या सगळ्या गोंधळामुळं आमच्या किमान 15 पैकी 12 ते 13 सीट्स या ठिकाणी येऊ शकल्या असत्या, पण काही या ठिकाणी नियोजनाचा अभाव याच्यामुळे आम्हाला परिणाम भोगावा लागला. पुढच्या काळामध्ये हे सगळ्या दुरुस्त्या आमच्याकडनं होतील. या पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब महाराष्ट्रानं त्यांच्या केला आहे. त्यांचे 21 लढवल्यानंतर 9 येतात आणि आमचे 15 लढवल्यानंतर 7 येतात. तर स्ट्राईक रेट कुणाचा जास्त आहे आणि शिवसैनिक कुणाकडे ओढला आहे आणि त्यांची आत्ताची वोट बँक नेमकी कोणती आहे याचा खऱ्या अर्थाने त्यांनी विचार करावा. जे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आयुष्यभर जगलं त्या हिंदुत्वापासून ते बाजूला गेलेत आणि निव्वळ पॉलिटिकल ड्रामा या ठिकाणी करतायत. आणि इलेक्टोरियल पॉलिटिक्समध्ये काही वेळा त्या ठिकाणी
जो मूळ तत्व होती त्याच्यापासून त्यांनी फाटा घेऊन वेगळी वाट धरलेली आहे. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.